श्री स्वामी समर्थ. उद्या रविवार 15 मार्च पापमोचनी एकादशी. प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशासाठी मुलांवरून उतरून टाका हे पंचधान्य. अभ्यासात जोरदार प्रगती, नोकरीत यश. पापमोचनी एकादशी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आईने करायचा पंचधान्य उपाय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या करिअरसाठी तुम्ही रात्रंदिवस कष्ट करता, प्रार्थना करता. पण कधी कधी असं होतं की मूल खूप हुशार असूनही परीक्षेत कमी पडतं. मुलाला नोकरी मिळण्यात सारखे अडथळे येतात किंवा मुलाला कोणाची तरी वाईट नजर लागते. मग प्रश्न पडतो की नक्की चुकते कुठे. आज मी तुमच्यासाठी एक असा उपाय घेऊन आले आहे जो पापमोचनी एकादशीच्या या पवित्र मुहूर्तावर जर एका आईने आपल्या मुलांवरून उतरून केला तर मुलांच्या आयुष्यातील सर्व अडथळे, नजरदोष आणि अपयश कायमचे नष्ट होईल. उद्याचा दिवस हा साधा सुधा दिवस नाही. उद्या ब्रह्मांडातील अशी काही शक्ती जागृत होणार आहे ज्या तुमच्या मुलांच्या नशिबाचे दरवाजे उघडू शकतात. हा उपाय काय आहे, ते पंचधान्य कोणतं आहे आणि ते कसं उतरवायचं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण व्हिडिओच्या मध्यभागी मी एक अशी गुप्त गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या मुलांचा आत्मविश्वास एका रात्रीत वाढवेल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या मुलांच्या कल्याणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू आयांना शेअर करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटने तुमच्या मुलाला देवाचा आशीर्वाद नक्की मिळेल. पापमोचनी एकादशी म्हणजे केवळ उपवास नव्हे तर आपल्या मुलांच्या आयुष्यातील कर्मदोष धुवून टाकण्याची संधी आहे. अनेकदा मुलांच्या कुंडलीत काही दोष नसतात, पण पितृदोष किंवा बाहेरील बाधा त्यांच्या प्रगतीला खीळ घालतात. मुलांचं अभ्यासात लक्ष न लागणं, चिडचिड करणं किंवा मुलाखतीत ऐनवेळी विसरणं ही कशाची लक्षणं आहेत? मी स्वतः अनुभवला आहे की जेव्हा एखादी आई मनापासून प्रार्थना करते तेव्हा विधात्याला सुद्धा त्याचं नशीब बदलावं लागतं. उद्याच्या एकादशीला जो उपाय मी सांगणार आहे तो पिढ्यानपिढ्या चालत आलेला एक गुप्त विधी आहे. हा विधी केल्यावर मुलांच्या चेहऱ्यावरचं तेज बदललेलं आणि त्याला नोकरीत किंवा व्यवसायात यश मिळायला सुरुवात होईल. पण सावधान राहा, हा उपाय करताना काही चुका टाळायच्या आहे. जर तुम्ही चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या पद्धतीने धान्य उतरवलं तर त्याचे फळ मिळत नाही. त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका. आता आपण त्या वळणावर आलो आहोत जिथे मी तुम्हाला तो गुप्तविधी सांगणार आहे. नीट ऐका, कारण यातील प्रत्येक कृती तुमच्या मुलांच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाची आहे. आपल्याला लागणारा आहे पंचधान्य. हे केवळ धान्य नाही तर ब्रह्मांडातल्या 5 शक्तींचे प्रतिनिधी आहेत. पहिलं म्हणजे तांदूळ. याला आपण अक्षत म्हणतो. अखंड तांदूळ म्हणजे मुलाच्या आयुष्यात कधीही कशाची कमतरता भासू नये आणि त्यांचं मन चंद्रासारखं शांत राहावं यासाठी. दुसरं आहे गहू. गव्हाचा संबंध थेट सूर्याशी आहे. जसा सूर्य चमकतो तसंच तुमच्या मुलाचं नशीब आणि सन्मान समाजात चमकला पाहिजे, यासाठी गहू. तिसरं आहे हिरवे मूग. मुलाची बुद्धी तल्लख व्हावी, त्याने अभ्यासात अव्वल राहावं यासाठी बुध ग्रहाचे प्रतीक असलेले मूग. चणा डाळ.
पिवळासणा डाळ म्हणजे गुरुची कृपा. करिअरमध्ये मोठी पद आणि नोकरीत यश मिळवण्यासाठी याची गरज असते. 5वं आहे काळे तीळ. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळे तीळ मुलाला लागलेली कोणाचीही दृष्ट, बाहेरची बाधा किंवा शत्रूचा त्रास या तिळावाटे खेचून घेतला जातो. आता विधी कसा करायचा सांगते, ऐका. हे धान्य एका काचेच्या किंवा तांब्याच्या ताटात समप्रमाणात एकत्र करा. उद्या पापमोचनी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळत असतो त्याला आपण संधिप्रकाश म्हणतो. त्यावेळी हा उपाय सर्वाधिक प्रभावी ठरतो. मुलाला पाटावर बसवा, त्याचे तोंड पूर्वेला असावं. जर तुमचा मुलगा किंवा मुलगी शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी बाहेरगावी असेल तर काळजी करू नका. त्याचा फोटो समोर ठेवा. आईच्या संकल्पात इतकी ताकद असते की फोटोवरून केलेले उपायसुद्धा प्रत्यक्ष केल्यासारखंच लागू होतात. आता आपण उजव्या मुठीत हे पंचधान्य घ्या. मुलाच्या पायापासून सुरुवात करून डोक्यापर्यंत आणि डोक्यावरून 7 वेळा घड्याळाच्या काट्याप्रमाणे उतरवा. हे करताना तुमचं पूर्ण लक्ष मुलाच्या यशावर असावं. मनातल्या मनात हा मंत्र किंवा संकल्प नक्की म्हणा, हे परमेश्वरा, या पापमोचनी एकादशीला माझ्या मुलाच्या मार्गातील सर्व काटे दूर होऊ दे. त्याच्यावरची सर्व इडापिडा या धान्यासोबत निघून जाऊ दे. उतरवून झाल्यावर ते धान्य एका पांढऱ्या कोऱ्या कागदात किंवा लाल कपड्यात बांधा. आता तोच सर्वात मोठा प्रश्न, हे धान्य टाकायचं कुठे? अनेक जण मीच सांगितलेला उपाय नक्की करा. अनेक जण हीच मोठी चूक करतात. ते धान्य घरात कुठेही ठेवून देतात किंवा कचऱ्याच्या डब्यात फेकतात. असं कधीही करू नका, कारण त्या धान्याने तुमच्या मुलाची नकारात्मकता ऊर्जा शोषली असते. हे धान्य घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर पडायचं आहे. जर तुमच्या घराजवळ एखादं पिंपळाचं झाड असेल तर त्या झाडाच्या मुळाशी हे धान्य आदराने अर्पण करा. पिंपळात सर्व देवांचा वास असतो. तिथे तुमचं संकट विरघळून जाईल. जर पिंपळ नसेल तर हे धान्य पक्ष्यांना खायला द्या. जेव्हा पक्षी हे धान्य खातील तेव्हा तुमच्या मुलाच्या नशिबाचे अडथळे ते संपून टाकतील, असा प्राचीन समज आहे. आणि हो, हे विसर्जन करून आल्यावर घरात शिरण्यापूर्वी हात पाय स्वच्छ धुवा आणि देवाऱ्यासमोर एक तुपाचा दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवायचा जप करा. तुम्ही पाहाल, जो मुलगा आधी चिडचिड करायचा किंवा अभ्यासात कंटाळा करायचा, त्याच्यात एक वेगळाच आत्मविश्वास आणि शांती तुम्हाला जाणवू लागेल. पुन्हा एकदा सांगते, आता आपण मुख्य उपायाकडे वळू. यासाठी आपल्याला लागणार आहे पंचधान्य. हे 5 प्रकारचे धान्य म्हणजे 5 तत्वांचे प्रतीक आहेत. तुम्हाला पुढील 5 वस्तू एकत्र करायच्या आहेत, जसे की तांदूळ, अक्षता चंद्रासाठी आणि मानसिक शांतीसाठी. दुसरं आहे गहू, सूर्यासाठी आणि सन्मानासाठी. तिसरं आहे बुधासाठी, मूग आणि बुद्धिमत्तेसाठी, जे अभ्यासासाठी आवश्यक आहे. चौथं आहे चणा डाळ, गुरु ग्रहासाठी आणि भाग्योदयासाठी. 5वं आहे काळे तीळ, राहू केतू आणि नजर दोषापासून रक्षणासाठी. धान्य उतरून झाल्यावर मुलाच्या कपाळाला देवासमोरचा अंगारा किंवा विभूती लावा. आणि मुलाला सांगायचं नाही, पण त्याच्या उशाखाली उद्याच्या रात्री
एक पिंपळाचे पान ठेवा. या पानावर चंदनाने ओम लिहा. यामुळे मुलाला वाईट स्वप्न पडणार नाहीत आणि त्याची एकाग्रता वाढेल. ज्या मुलांना नोकरीत मिळत नाही त्यांच्या आईने उद्या तुळशीसमोर बसून विष्णू सहस्त्रनाम ऐकावे किंवा वाचावे. लक्षात ठेवा, आईची प्रार्थना ही मुलांसाठी सर्वात मोठी सुरक्षा कवच असते. पंचधान्य उतरवण्याचा हा उपाय केवळ एकदाच करून पहा. तुम्हाला 3ऱ्या दिवसांपासून मुलाच्या स्वभावात आणि परिस्थितीत फरक जाणवेल. ते उतरवलेले धान्य तुम्ही उद्या रात्री किंवा परवा सकाळी पक्ष्यांना खायला द्या किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा. जेव्हा पक्षी ते धान्य खातात तेव्हा तुमच्या मुलाच्या डोक्यावरचं ओझं हलकं होतं असं शास्त्र सांगतं. मातांनो, ही संधी दवडू नका. आपल्या मुलांसाठी आपण जग जिंकायला तयार असतो. मग हा छोटासा पण प्रभावी उपाय करायला काय हरकत आहे? तुमचा विश्वासच तुमची ताकद आहे. हा उपाय करून पहा आणि तुम्हाला काय अनुभव आला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आजची ही माहिती मोलाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून कोणाचं तरी भलं होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाण्यापूर्वी पुन्हा एकदा सांगते, श्रद्धा ठेवा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.